महाराष्ट्र माझा, हृदयात महाराष्ट्र, नजरेत कोकण कोकण कोकण. आयुर्वेदाची फार मोठी देणगी भारतानं जगाला दिली आहे. जसं आयुर्वेद एक संजीवनी ठरला, तसंच इथल्या वनौषधीही एक प्रकारच्या संजीवनीच आहेत. जगाला याचं महत्त्व लवकर कळालं, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धडाडीच्या निर्णयामुळं आता अनेक ठिकाणी आयुष दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आयुष उपकेंद्रासाठी रोणापाल या गावाची निवड करण्यात आली आहे. तर या उपकेंद्राची जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीनं सांभाळत आहेत ते डॉक्टर सोनाली पाटील देसाई. मुळातच कोकणात वनौषधींची खाण आहे, त्यातच पारंपरिक आयुर्वेद आणि जंगलातील वनस्पतींच्या सहाय्यानं उपचाराची एक चांगली परंपरा कोकणात आहे. त्याच परंपरेला घराघरात आणि प्रत्येक नागरिकापर्यंत आयुष केंद्राच्या माध्यमातून त्यांचं महत्त्व पोहोचवण्याचं एक मोठं काम आपलं ध्येय समजून डॉक्टर पाटील करत आहेत. नमस्कार, मी सुरेश गावडे, माजी सरपंच, रोणापाल तालुका, सावंतवाडी जिल्हा, सिंधुदुर्ग. प्रथमतः मी महाराष्ट्र शासनाचे खूप आभार मानतो, धन्यवाद देतो त्यांना, कारण त्या महाराष्ट्र राज्यात ही आयुष्मान मंदिर जी आहे ती 9 जाहीर झालेली आहेत आणि त्याच्यात आमच्या गावाचा समावेश झाला. त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. या दवाखान्यामध्ये डॉक्टर नव्हते, यासाठी आपण अतिशय प्रयत्न करून या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध झालेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि जास्तीत जास्त लोकांनी जुन्या ज्या काय औषधोपचार पद्धती होत्या त्याचा अवलंब करण्यासाठी ही जी नवीन योजना जाहीर केलेली आहे, ती या परिसरातील जास्तीत जास्त लोकांनी जुन्या आयुर्वेद पद्धतीने जो औषधोपचार किंवा अन्य काय उपचार असतील त्याचा लाभ घेऊन हे जे गाव निवडलेलं आहे आणि या ठिकाणी मंदिर हे जाहीर केलेलं आहे, त्याचा सर्वांनी खूप खूप असा लाभ घेऊन आपल्या गावाचं नाव लौकिक करावं असं सर्वांना मी आवाहन करतो. धन्यवाद. मी सोनाली पाटील देसाई, राणा सावंतवाडी, रोणापाल येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून निवड झालेली आहे. रोणापालच्या डिस्पेन्सरीमध्ये रोणापाल जो डिस्पेन्सरी आहे ह्याची आयुष ग्राम म्हणून निवड झालेली आहे. तर आयुष ग्राम म्हणजे काय, आयुष म्हणजे काय, तर आयुष ह्याचा अर्थ जे 5 आपल्या ज्या पॅथीज आहेत, म्हणजे जे आपण रुग्णांवर उपचार करतो, जसं की ए म्हणजे पहिल्यांदा येतं आयुर्वेदा, वाय म्हणजे योगा, दुसऱ्यांदा यू म्हणजे युनानी, एस म्हणजे सिद्ध आणि एच म्हणजे होमिओपॅथी, असं आयुष. आणि हे ग्राम म्हणजे इथे जे आयुर्वेदाचा आणि योगाचा सगळ्यात जास्तीत जास्त उपयोग करून माणसांना स्वस्थ कसं राहता येईल आणि अजून त्यांचे जे आजार आहेत ते नियंत्रित ठेवून त्यांचं अजून आरोग्य कसं सुधारेल, हे ह्या आयुष ग्राममध्ये हे आपल्याला करायचं आहे. जास्तीत जास्त योगा करायचा, जसं की आजकाल योगा सगळीकडेच पतंजली मार्फत सुरुवात झालेली आहे. म्हणजे नरेंद्र मोदींनी ते कंपल्सरीच केलेलं आहे की सगळ्यांना योगा आहे, सब सेंटरमध्ये आहे, सगळ्या PHCमध्ये आहे, सगळ्यांना. पण तो का आहे, तो आपल्यासाठी, आपलं आरोग्य, आपले जे आजार आहेत त्यांना नियंत्रणात ठेवून आपलं आरोग्य कसं सुधारेल ह्यासाठी ते योगा आहेत. जसं की आता सगळीकडे BP शुगरचे पेशंट आहेत, तर त्यांच्यासाठी अशी कोणती, ते BP शुगर झालेले आहे ते म्हणजे भरपूर प्रमाणात ते गोळ्या खातात, व त्याचा परिणाम त्यांच्या किडनी इतका होतो आणि परत आणि त्यांचं जे काय आहारात पथ्य आहे ते न पाळल्या गेल्यामुळे त्यांची शुगर परत वाढते. तर तसं होऊ नये म्हणून जी योगामध्ये काही ठराविक आसने आहेत ती आपण इथे आता राबवण्याचा प्रयत्न करत आहोत. पुन्हा जे वृद्धांच्यासाठी की त्यांचं अजून आरोग्य कसं म्हणजे वाढवता येईल, त्यांचं वय अजून कसं म्हणजे ते म्हणजे चांगल्यात चांगलं आरोग्य ते कसे जगतील, हेही आसनं आपल्याला घ्यायचे आहेत. परत जे म्हणजे आता बालकांचं जी शाळेतली मुलं आहेत त्यांची अभ्यासातली कशी हे आहेत, म्हणजे त्यांची अभ्यासातली एकाग्रता वाढवण्यासाठी त्यांच्यासाठी स्पेशल म्हणजे जे आपण आता इथे योगा घेणार आहोत ती प्रत्येकासाठी वेगवेगळी बॅच घेणार आहोत. दररोज इथे 1 तासाचा सेक्शन असेल तर त्यामध्ये असे वेगवेगळे बॅचेस पाडलेले आहेत. ज्या गरोदर माता असतील तर त्यांच्यासाठी काही आसनं किंवा हे नसतं, पण त्यांच्यासाठी प्राणायाम
किंवा चिंतन किंवा त्यांच्या गर्भावर होणारे संस्कार, गर्भसंस्कार मेन, हे इथे घेणार आहोत. ह्या परिसरामध्ये जी वनौषधी उपलब्ध आहेत, म्हणजे जी झाडं आपण इथे आहेत उपलब्ध, ती आपल्या जीवनामध्ये त्याचा औषध म्हणून कसा आपण उपयोग करता येईल हे त्यांना समजावून सांगायचं आहे. म्हणजे जसं की अडुळसा हा कसा खोकल्यासाठी, सर्दी खोकल्यासाठी उपयोगी ठरतो, तर त्याचा काढा करायचा. असं घरगुती उपाय करून जेवढे आपल्याला गोळ्या घ्यायची गरज पडणार नाही असं आपण म्हणजे त्यांना प्रयत्न आपले चालू आहेत की त्यांना जास्तीत जास्त गोळ्यांची गरज लागू नये. पेशंटचा जो ओघ आहे तो म्हणजे हळूहळू वाढत चाललेला आहे, कारण की लोकांना समजते की बाबा इथे आयुर्वेद आहे, योगा आहे, परत ऋतुकालानुसार आहार विहार, म्हणजे जसं पथ्य अपथ्य कोणत्या ह्यांनी कसं पथ्य पाळायचं, आपल्यासाठी अपथ्य काय आहे, कुठल्या ऋतूनुसार काय पथ्य पाळायचं, काय अपथ्य करायचं, परत काय करायचं त्या ऋतूमध्ये, हे जे त्यांना समजतं की बाबा असं असं आपल्याला इथे मार्गदर्शन मिळणार आहे, तर पेशंटचा ओघ म्हणजे जास्तीत जास्त चांगला आहे इथे. आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी या उपचाराच्या पद्धती अन्य उपचार पद्धतींच्या तुलनेत कितीतरी सुरक्षित आणि प्रभावी आहेत. अधिकाधिक लोकांपर्यंत त्याचं महत्त्व पोहोचवणं आणि त्यांच्या जीवनशैलीत बदल करण्याचं मोठं काम आज या उपकेंद्राच्या प्रमुख डॉक्टर पाटील करत आहेत. आयुर्वेदिक उपचार पद्धतीतच नव्हे, आपल्या दैनंदिन जीवनशैलीत योगासनांना अत्यंत महत्त्व आहे. या योगाचा प्रसार करण्यासाठी ते ग्रामस्थ किंवा मुलांना मार्गदर्शन करत असतात. एकूणच ऋणापालचे हे आयुष उपकेंद्र या परिसरातील ग्रामस्थांना एक प्रकारे वरदान ठरणार आहे. त्यासाठीच डॉक्टर पाटील अहोरात्र प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या कार्याचं दशकवर्षीतील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे. कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट्ससाठी लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल.